हॅलो. तर जय गणेश ग्लॅडिएटर्स संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे पंच प्रमोद सर. सर तर नक्कीच आपण पाहत आहोत सलामीची जोडी संघाचा संघनायक तुषार कुलवडे आणि ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता या मैदानामध्ये. या मैदानाचा राजा म्हणून घोषित केला जात होता दिवेश राणा, ज्याने आपल्या जोरावरती मात्र आपल्या संघाला विजय केला दणदणीत. वैयक्तिक 58 धावा करून स्वतः मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तोच दिवेश राणा नॉन स्ट्राईकला सज्ज झालाय. स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईकला दिवेश. तर फायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या सामन्यासाठी. जय गणेश प्रीमियर लीगचा फायनलचा सामना आणि गोलंदाजीला आमंत्रित केलं जात होते कमलेश टेमकर. गणेश श्रीधनकर ना खुश असतील, मात्र त्यांचा संघ आज फायनल मध्ये प्रवेश करू शकला नाही. तर नक्कीच तर फायनलचा पहिला चेंडू दिवेश राणा आणि मात्र या ठिकाणी पायचेची अपील मागितली होती, दात मागितली, मात्र ती दात पूर्णपणे फेटाळली जाते. ओमकार देसाई मात्र पंचांबरोबर संवाद करताना. तर कमलेश टेमकर यांना सुवर्ण संधी. जर आउट केलं दिवेश राणाला तर 101 रुपयाचं पारितोषिक. तर धावसंख्या झाली आहे ती. सुंदर असं फायनलचं आयोजन आपण पाहत आहोत. तर हेमंत कांबळे चेंडूवर येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूची फेक होईपर्यंत एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाते. एकेरी धावेने धावसंख्या बदलते ती 2, 3, 4 चेंडू 2 धावा. सुंदर असं पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातं ते कमलेश टेमकरला आणि मोठा मारा करण्याचा प्रयत्न तर अयशस्वी ठरला जातो. दिवेश मात्र एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाईल. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू मात्र आतापर्यंत झालेत आणि 5 चेंडू मध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू 1 टू गो. फायनलचा सामना पहिलं षटक हाताळण्यात आलंय कमलेश टेमकर यांच्याकडे आणि यावेळेस ओमकार देसाई तर मात्र 2 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 5. 6 चेंडू 5 धावा. फायनलचा सामना आपण पाहत आहोत. जय गणेश ग्लॅडिएटर्स वर्सेस जय गणेश हेरिडिन.
आवाज मत करो बेटा. तर नक्कीच विपुल यादव गोलंदाजीला आमंत्रित केलं जाते आणि मोठा मारा करण्याचा प्रयत्नात कमलेश टेमकर चेंडू खाली येतोय, जेल सुटला जातोय. मात्र जेल सुटला जातो आणि एक मोठी सुवर्ण संधी मिळते. तर मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्नात फसला जातोय संघाचा संघनायक तुषार सुदाम कुलवडे. नाखुश असतील, मात्र फायनलचा सामना आपण पाहत आहोत आणि फायनलच्या सामन्यामध्ये परतावं लागतं तंबूमध्ये. तुषारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज योगेश सालप. सुंदर अशी संधी, सुंदर असा सामना आणि आज नक्कीच आपण प्रत्येकाकडनं पैशाचा पाऊस पाडताना बघितलेला आहे. अर्थातच बॉबी सर असतील, सागर भाई असेल, अनेक प्रमोद भाई असतील, अशा अनेक लोकांकडनं आज आपण पैशाचा पाऊस पाडताना पाहिला आहे. मात्र प्रेक्षकांना, खेळाडूंना सुवर्ण संधी दिली गेली, त्याच्यामध्ये बरेच खेळाडूंनी संधीचा फायदा घेतला, बऱ्याच खेळाडूंना फायदा घेता आला नाही. तर माझ्याबरोबर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ओमकार देसाई क्षेत्ररक्षण करताना, अर्थातच विशाल चिकणे आणि बॅटीची कडा घेऊन चेंडू देवेंद्र मोहन रेवळे चेंडूवर येईपर्यंत पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिला आणि एकच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. 4 चेंडू 8 धावा, टू टू गो. तर विपुल विनोद यादव संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आमंत्रित केलं गेलंय. तर आखुड्या पद्धतीचा चेंडू भिरकावून लावण्याच्या प्रयत्नात पाहायचंय, गाडीवरती आहे. गाडीच्या आतमध्ये आहे चेंडू. आत्ताच्या पंच 2 धावा. ओके, तर धावसंख्या झाली ती 10. तर षटक संपलंय ते या ठिकाणी दुसरं. तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. धावसंख्या झाली ती 10. 10 12 चेंडू 10 धावा, 10 धावा 12 चेंडू. तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातंय मॅन फ्रॉम कराड एक्सप्रेस. वय वर्ष 46, 1975 सालीचा जन्म, हेमंत कांबळे आणि सुरेख अशी गोलंदाजी. (46) 1975 1975 सालीचा जन्म या गोलंदाजाचा. एकेरी धाव पूर्ण करून पाहूया, दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिला योगेशला.
दिवेश राणा यांनी. तर मात्र वयाच्या 46 वर्षामध्येही अजूनही गोलंदाजी करत असताना तर स्ट्राईकला मात्र पप्पू तोडकर सज्ज झालेले आहेत. आणि मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू कमलेश टेमकर यांच्या हातात येतो तोपर्यंत योगेश सालप एकेरी धाव पूर्ण करतो. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 3 चेंडू 12 धावा. हेमंतने आतापर्यंत आपल्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत कडून. आणि उंच उडालेला चेंडू जातोय तो मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. तर पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. 14 जुना बॉल नाही नवीन आहे. बॉक्स नाहीये ते नाहीये रे इथे होता बॉक्स. जगेश बॉयजला विनंती आहे चेंडू आणायला जायचंय. तर मात्र आतापर्यंत 4 चेंडू खर्च झाले. 4 चेंडू मध्ये हेमंत यांनी 4 धावा दिल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावरती. टुटुगो चेंडू आलाय. जुना पंच चेंडू आलाय. तर मात्र एकदा पुन्हा एकदा दिवेश मॅन फ्रॉम गुजरात एक्सप्रेस अष्टपैलू खेळाडू आणि मात्र मोठा मारा करण्याचा प्रयत्न. तो चेंडू नो मॅन डिक्लेअर झोन मध्ये जातो. दुहेरी धाव नक्की खात्यात जोडली जाईल. दुहेरी धावने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16-16. अर्थातच टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये गाजलेला गोलंदाज हेमंत शिवराम कांबळे मॅन फ्रॉम कराड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. तर सामना करेल तो दिवेश राणा. आणि उंच उडालेला चेंडू पाहूया. चेंडू जातोय चौकार. 1 डाऊन चौकार येतोय आणि षटक या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या झाली ती 20. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 3 षटकामध्ये मात्र धावसंख्या झाली तर 20. तर मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तर पहिलं षटक हाताळलं ते कमलेश टेमकर यांनी आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या. आणि दुसरं षटक हाताळण्यात आलं ते विपुल यादव यांनी सुद्धा आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताळण्यात आलं ते हेमंत यांनी आणि 10 धावा खर्च केल्या. तर मात्र चेंडू जातोय नो मॅन डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धावेसाठी. दुहेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या बदलली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 2-22. तर संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातंय विपुल विनोद यादवला. ओहो सुरेख गोलंदाजी. नक्कीच सोमया कॉलेज कडून सुद्धा लेदर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं नाव गाजवलं, नाव कोरलं अर्थातच विपुल यादव यांनी.
तर उंच उडवलेला चेंडू चेंडू खाली कमलेश टेमकर येतो तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण करून दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिला दिवेश राणा यांनी आणि योगेशला मात्र परत माघारावं लागतंय. चौथं षटक आहे प्रगतीपथावरती आणि या ठिकाणी आणि सुंदर असा झेल विकेटचं पतन मोठा मासा गाळाला फसला जातोय. दिवेश मुकेश राणाची खेळी संपुष्टात 23 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि मात्र दिवेश राणा ना खुश असतील स्वतःवरती. तर या ठिकाणी हर्ष मेहता साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा जेल घेण्याचा प्रयत्न आता अयशस्वी ठरला जातोय. षटक संपलंय ते 4थं तर धावा झाल्या त्या 25. शेवटचं षटक असेल यानंतरचं 5 षटकांचा सामना 25. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आमचे सर्वांचे लाडके प्रकाश मेहता साहेब यांचे सुपुत्र हर्ष मेहता साहेब यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती आणि नक्कीच या ठिकाणी पंच सोयीची धाव घोषित करत आहेत. एक अतिरिक्त धाव खात्यात जोडली जाईल. 1 बाउन्स. सव्वीस 26 शेवटचे षटक असेल. 5 26. तर जय धाईगुडे चेंडूची फेक होईपर्यंत प्रमोद मंगवाना एकेरी धाव पूर्ण करतो. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 27 या आकड्यावरती 27. तर संघासाठी शेवटचं खालीच लिहायला लागतं. सुंदर असा सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा कोणती चूक करत नाही गोलंदाज हेमंत. का आज मला चित्रंजन नगर क्रीडांगण नगरीमध्ये आमंत्रित केलं गेलं त्याचं जिवंत उदाहरण. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आणि मात्र मनगटीचा वापर करत असताना पॉईंटच्या दिशेला तटवलेला डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एकेरी धाव खात्यात तो जोडली जाते. 29 शेवटचा चेंडू असेल. फायनलचा सामना पाहत आहोत आपण. जय गणेश ग्लॅडिएटर्स वर्सेस जय गणेश हेरिडिन. तर देवेंद्र मोहन रेवाळे आणि या ठिकाणी मात्र प्रमोदची खेळी संपुष्टात जाते. धावबाद
धावसंख्या झाली ती 30 झाले. 30. तर मात्र 6वं षटक हाताळण्यासाठी हितेश माने 30 धावा झाल्या. 30 चेंडू 30 धावा आतापर्यंत समीकरण. कैच आउट हुआ ना इधर. हाँ तर मात्र सुंदर कामगिरी करत होते दिवेश राणा आपल्या संघासाठी. मात्र झेलबाद होत आहेत. तर योगेश सालप आणि नॉन स्ट्राईकला इंद्रजित साहनी. तर हितेश मानेला आमंत्रित केलं जाते गोलंदाजीला. आणि आखोड्या पद्धतीचा चेंडू भिरकावून लावण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण करून पाहूया. दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का. मात्र जयराम शिंदे यांच्याकडे चेंडू जातोय. नकार दिला इंद्रजित साहनीने. एका धावत समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या झाली आहे ती 31. 31 धावा. शेवटचा षटक प्रगती पथावरती. तो मात्र चेंडू जयद धायगुडे यांच्याकडे चेंडूची फेक होते. तोपर्यंत सुखरूप खेळपट्टी होती. इंद्रजित साहनी एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि देवेंद्र रेवाडे यांच्या हातात चेंडू. तर मात्र सलग 3 चेंडू मध्ये 3 एकेरी धावा. चेंडू आत आहे. धावून घ्यायचा आहे. तर धावसंख्या झाली ती 35. चेंडू झाले ते 4. टू गो. 35 धावा धावफलकावरती. शेवटचे षटक प्रगती पथावर. आणि या ठिकाणी बॅटीची कडा इंद्रजित साहनी ची खेळी संपन्न. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. 1 टू गो. 35 धावा. फायनलचा सामना पाहत आहोत आपण. जय गणेश प्रीमियर लीग पर्व पहिलंच. आणि या पर्व पहिल्यामध्ये मात्र जय गणेश ग्लॅडिएटर्स वर्सेस जय गणेश हेरिटिन हे दोन संघ फायनल मध्ये समोरासमोर अतितटीचा सामना खेळत असताना. आणि शर्मा आणि मात्र आताच्या 3 धावा. तर धावसंख्या झाली आहे ती 38. 39 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी 36 चेंडू 39. 38 झाले. 39 करायचेत. करायचेत 36 चेंडू मध्ये. तर मात्र 39 धावांचं आव्हान जय गणेश ग्लॅडिएटर्स संघाला. आणि माझे मित्र देवेंद्र मोहन रेवाडे खूपच फॉर्म मध्ये. बॅटिंगची संधी मिळाली. त्या संधीचं पुरेपूर सोनं केलं माझ्या मित्रांनी देवेंद्र रेवाडेंनी. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी खूप वर्षानंतर खेळले.
हेरिटेन संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर मात्र सलामीची जोडी विपुल यादव आणि कैलास सालप. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे संघासाठी. 39 धावांचं लक्ष अवघ्या 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जय गणेश ग्लॅडिएटर्स संघाला. नक्कीच आपण या क्रीडांगण नगरीमध्ये एकच नाव गाजलं जातंय, अर्थातच दिवेश राणा. दिवेश राणा, दिवेश राणा, मॅन फ्रॉम गुजरात एक्सप्रेस. अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण घाटकोपर ईस्ट मध्ये ओळखला जाणारा दिवेश राणा आपल्या नावाचा डंका गाजवत आज उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आपल्या संघाला मात्र फायनल मध्ये प्रवेश करून दिला. तोच दिवेश राणा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडूवरती डाऊन घ्यायचे, डाऊन घ्यायचे. तर मात्र दुहेरी धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. फायनलचा सामना आपण पाहत आहोत ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण. जय गणेश प्रीमियर लीग पर्व पहिलं. तर मात्र एकेरी धावेमध्ये यश मानावं लागेल आणि धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. तर मात्र या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातंय टेनिस क्रिकेटचा पोलार्ड प्रमोद जयपाल मंगवाना. आपल्या वैयक्तिक 2 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. ओहो, सुरेख गोलंदाजी. का आज मला पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं, त्याचं जिवंत उदाहरण मात्र प्रमोद आज डॉट डिलिव्हरी टाकून देतोय. आणि पुन्हा एकदा बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. तुषार सुदाम कुलवडे संघाचा यष्टी रक्षक, संघाचा संघनायक. चेंडू मात्र हातामध्ये विस्थापन होतोय. तर पुन्हा एकदा प्रमोद एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना आखुड्या पद्धतीचा चेंडू भिरकावून लावण्याचा प्रयत्न. भाविन राणा त्या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण करून दुहेरी धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत दुहेरी धाव कंप्लीट केली जाते. खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहोत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू 5 धावा. 1 टू गो. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा आखोड्या पद्धतीचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. तो डॉट बॉल होतोय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकानंतर मात्र 5च धावा खर्च झाल्यात. सुंदर असं षटक पाहायला मिळते प्रमोद जयपाल मंगवाना यांच्याकडून. तर मात्र दुसऱ्या षटकाला कोणाला आमंत्रित केलं जाईल याची कल्पना मात्र तुम्हाला आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. आणि जिंकण्यासाठी मात्र 39 धावा 36 चेंडू मध्ये
सुंदर असं आयोजन नियोजन जय गणेश प्रीमियर लीग पर्व पहिलं सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत मंचावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आणि उंच उडालेला चेंडू चेंडू जातोय धावून घ्यायचं धावून घ्यायचं धावून घ्यायचंय 3 रन ओके कोणी कोणी दिला रे मला हा फोन कमादा कम वाचतंय हे समजत नाही मला तर फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा दिनेश गुप्ता गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय पहिलंच धावसंख्या झाली ती 9 2 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचं आव्हान जिंकण्यासाठी आतापर्यंत धावपळकावरती झाल्या त्या 11 धावा 2-2 तर मात्र गजानन परसराम आणि यष्टीरक्षक तुषार कुलवडे चेंडूवरती येताना एकेरी धाव पूर्ण घेतली जाते 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात दुसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत 4 चेंडू खर्च केलेत फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज दिनेश गुप्ता आणि फुल टॉस चेंडू तर चेंडू जातो नो मॅन डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धावांसाठी दुहेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ते 14 चेंडू द्यायचा आहे सर सर हा पण ठेवा 14 धावा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला दिनेश गुप्ता पुन्हा एकदा सज्ज कैलास सालप स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्न 22 रन त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण तोपर्यंत सुखरूप खेळपट्टी होती कैलास सालप षटक संपतोय ते दुसरं 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 15 12 चेंडू 15 धावा 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तर मात्र या ठिकाणी 24 चेंडू मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी गोलंदाजीला आमंत्रित केलं जातं अष्टपैलू खेळाडू दिवेश राणा
डॉट आला. तर सुरेख डॉट येतोय. डॉट चेंडूची सांगता होत आहे. यावेळेस मात्र कैलास सालप चेंडू आत असेल तर जाऊन घ्यायचा आहे. तर मात्र आत्ताच्या दुहेरी धावा खात्यात जोडल्या जातील. धावसंख्या झाली ती 17. आज मात्र मैदान कोणी गाजवलं तर रिटू चंदेले यांनी. दुसरं मैदान कोणी गाजवलं तर दिवेश राणा यांनी. दोघांच्या नावाचा डंका मात्र आज या चित्रंजननगर क्रीडांगण नगरीमध्ये गाजला आणि अर्थातच दोन्ही संघ मात्र फायनल मध्ये. तो मात्र भाविन राणा धन्यवाद पंच. वाईड आला. जयराम शिंदे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. जयराम शिंदे जयराम शिंदे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू असेल दिवेशचा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज दिवेश. तो मात्र लेग साईडला तटवलेला डिक्लेअर मध्ये. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे हर्ष मेहता साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभ करण्यात येईल. तर या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी हर्ष मेहता साहेब यांचं शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. जयराम शिंदे, श्री बॉबी चंदेले आणि श्री सुरेश यादव यांच्या हस्ते. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जोरदार. हर्ष मेहता साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभ होत आहे. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी मंचावर उपस्थित झालात. तर सन्मान चिन्ह सुरेश यादव यांच्याकडून देण्यात येत आहे. धन्यवाद. तर पंच सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद. धन्यवाद हर्ष सर, आपण वेळात वेळ काढून इकडे उपस्थित झालात. हो सुरेख सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू येतोय. तर मात्र आकाश शर्मा मॅन फ्रॉम भदोई गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय. तर पुन्हा एकदा सोयीची धाव घोषित करण्यात. इट इज व्हाईट बॉल. धन्यवाद आमचे पंच प्रमोद चव्हाण. तर धावसंख्या झाली ती 23. आणि उंच उडेल चेंडू खाली. दिवेश राणा कोणतीही चूक करत नाही. विकेटचं पतन. कैलास सालप मॅन फ्रॉम रत्नागिरी तंबूमध्ये परतवलाय. चांगली कामगिरी करत होते. आपल्या संघासाठी मात्र नाखुश असतील. साकारपा परिसरातला हा खेळाडू कैलास सालप तंबूमध्ये परतवला जातोय.
त्याची जागा भरून काढण्यासाठी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक नावाजलेलं मोठं नाव अर्थातच रिटू रामानंद चंदेलिया, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अफुलातून फलंदाजी करून आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. तोच खेळाडू नॉन स्ट्राईकला सज्ज. पुन्हा एकदा आकाश शर्मा आणि विपुल यादव. बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. सुंदर अशी गोलंदाजी. का आज मला भदोई या ठिकाणून मुंबई राजावाडी या परिसरात दाखल केलं गेलं, गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलं, त्याचं जिवंत उदाहरण आकाश शर्मा. तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागेल. विपुल 24. चार चेंडू. टुटुगो 24 झाले. 24. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक. आकाश शर्माच्या षटकातील चौथे षटक प्रगतीपथावरती. तर मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. तर धावसंख्या झाली ती 25. शेवटचा चेंडू असेल आकाश शर्माचा. 25. 13 चेंडू 14 धावा. तर सुंदर अशी गोलंदाजी. तर मात्र 12 धावामध्ये 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 14-14 सुंदर असं षटक. तीन धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आकाश शर्माला. माझे मित्र देवेंद्र रेवाळे सामना मॅच चालू व्हायच्या अगोदरच म्हणाले होते, खूप दिवसा अगोदर बोलले होते, जर माझा संघ विजयी झाला तर मी माझ्या संघाला गोवा या ठिकाणी घेऊन जाईल फिरण्यासाठी. आणि मात्र आज संघ फायनल मध्ये खेळत आहे. तर गाडी देवेंद्र रेवाळे यांना गाडी तयार ठेवायची आहे. आपला संघ गोव्याला न्यायचा आहे. तर चेंडू नो मॅन डिक्लेअर झोन मध्ये मागच्या दिशेला जातोय. एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाईल. धावसंख्या झाली ती 26. तर डिक्लेअर झोन मध्ये जातो पुन्हा एकदा चेंडू. देवेंद्र मोहन रेवाळे, विनायक ललित चिकणे संघाचे संघ मालक आपल्या संघाला मात्र गोवा या ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन जाणार आहेत. तर हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न विपुल यादव यांचा. चेंडूची फेक होईपर्यंत एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाते आणि धावसंख्या झाली ती 28. तर जिंकण्यासाठी 9 चेंडू 11 धावा. विजयासाठी 9 चेंडू 11 धावा. 11 धावा 9 चेंडू. तर गोलंदाजीला आमंत्रित केलं जात होते अष्टपैलू खेळाडू दिवेश मुकेश राणा. तर चेंडू जातोय तो दुहेरी धावांसाठी. धावसंख्या झाली ती 30.
फिनिश 3-0. खाडे पोलीस प्रवीण खाडे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. प्रवीण खाडे, खाडे पोलीस हात वर करा, इकडे या, व्यासपीठाजवळ या. मात्र आतापर्यंत 4 चेंडू खर्च केले. 4 चेंडू मध्ये मात्र 5 धावा खर्च झाल्यात दिवेश राणे यांच्याकडून. हो, सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रमोद मंगवाना यांच्याकडून. तर शेवटचा चेंडू असेल. 7 बॉल 7-8. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. 8 धावा 7 चेंडू जिंकण्यासाठी विपुल यादव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला रिटू रामानंद चंदेलिया. तर नक्कीच पंच सोयीची धाव घोषित करत आहेत. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यात जोडली जाते. 7 चेंडू 7 धावा. जर सामना विजयी होण्यासाठी 7 चेंडू 7 धावा. बॉल टू रन. चेंडू जातोय वन बाउंड चौकार. 3 पाहिजेत. सामना विजय होण्यासाठी मात्र 3 धावा पाहिजेत. 1 सेकंड. दोन धावा आहेत. 2. ओके ओके. किती पाहिजेत रे आता? 5 पाहिजेत ना? 5 पाहिजेत ना? सामना विजय होण्यासाठी 5 धावांची गरज. रिटू रामानंद चंदिले सरांना सुवर्ण संधी. जर षटकार बालवाडीच्या इथे मारला तर 1001 रुपयाचे पारितोषिक सागर कांबळे यांच्याकडून. बालवाडीच्या इथे षटकार मारला तर 1001 रुपयाचे पारितोषिक सागर कांबळे यांच्याकडून. किती पाहिजे ते? 5 मध्ये 4 पाहिजे. 5 मध्ये 5च पाहिजे. 5 मध्ये 5च पाहिजे. 5 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी. बॉल टू रन. 5 चेंडू 5 धावा. तर संधी लागू आहे. जर षटकार मारला बालवाडीच्या इथे तर 1001 रुपयाचे पारितोषिक सागरबाई यांच्याकडून. 1001. आणि मात्र डॉट डिलिव्हरी येते. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू जिंकण्यासाठी. तीन चेंडू 5 धावा. सुवर्ण संधी. जर षटकार लगावला तर 1001 रुपयाचे पारितोषिक. बालवाडीच्या इथे षटकार लगावला तर 1001 रुपये
सागर भाऊ कांबळे यांच्याकडून व्हाईट बॉल. पंच सोयीची धाव घोषित करत आहेत. कितीमध्ये किती पाहिजे? तीन चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू 4 धावा. नक्कीच संधी अजून लागू आहे. 1001 रुपयाचे पारितोषिक बालवाडी इथे. आणि मात्र विकेटचं पतन होतंय. हादरा बसला जातोय. मोठा मासा गाळाला लागतोय. जय गणेश हेरी टीम एकच नाव गाजतंय. प्रमोद प्रमोद प्रमोद. तर जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. फायनलचा सामना. प्रमोद भाईचं दोन चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. जिंकण्यासाठी साईकला विपुल यादव. नॉन साईकला हितेश माने. आणि मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली जाते. आणि मात्र या ठिकाणी धावबाद होतोय. तर 1 चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. जर विपुल यादव यांनी षटकार मारला तर सागर कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. एक चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. फायनलचा सामना. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या फायनलच्या सामन्यासाठी. सुंदर असा सामना. एक चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू.